मित्र, ज्या लोकांना वांग आहे, मेलेझमा खूप जास्त त्रस्त होतात वांगमुळे लोक, तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ बनणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, नक्की तुम्हाला 100% फायदा होणार आणि घरी बसून होणार. आता वांग कमी करायचं, मी ॲज अ डॉक्टर सुधीर कुमार वानखेडे मी तुम्हाला सायंटिफिकली आणि शास्त्रोक्त ही ट्रीटमेंट सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही घरी बसूनच हे सगळं कमी करू शकता. तर याचा वापर या वांगला कमी करण्यासाठी काय करावं लागेल? पहिले तुम्हाला जाणून घ्यावं लागेल की हे वांग तयार का होतं. ॲक्च्युली डिप्रेशन, स्ट्रेसमुळं वांग तयार होतं. आयुर्वेद सांगतं की पित्ताच्या वृद्धीमुळं. आता हे स्ट्रेस, डिप्रेशनमुळे झोप येत नाही, त्याच्यामुळे पित्त तुमच्या शरीरातली उष्णता वाढते मित्र. तर अशी वाढल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये म्हणजे चेहऱ्यावरती वांग तयार होतं. बऱ्याचदा लेडीजमध्ये आपल्याला वांग जास्त पाहायला मिळतं ॲज कम्पेअर टू जेंट्स. लेडीजमध्ये तुम्ही जेव्हा गरोदर लेडीज असतात त्यावेळेला पण बऱ्याचदा वांग तयार होतं. जेव्हा ते डिप्रेशनमध्ये जातात लेडीज, त्याच्यावर काही असं डिप्रेशन येते, त्यावेळेला ते वांग तयार होत असतं. तर हे बरेचसे कारणं आहेत, आता मी सांगेल नंतर. आता हे खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कारणं. तर असं वांग तयार झाल्यानंतर जे आहे ना, आयुर्वेद सांगतं की ब्लडच्या इम्प्युरिटीजमुळं सुद्धा वांग तयार होतं. ओके, तर आता याला कमी करायचं आहे. तुम्हाला सांगतो, शाल्मली, थ्रॉन ऑफ बॉम्बॅक्स सिबा, शाल्मलीचे काटे किंवा साल तुम्हाला आणायचे आहे. ते शाल्मली तुम्हाला हे इमेजमध्ये मी दाखवत आहे, बघू शकता. अशा प्रकारचे काटे असतात, ते आणायचे. गाईचं कच्चं दूध घ्यायचं, गाईचं कच्चं दूध घेऊन त्यामध्ये हे मिक्स करायचे, चांगले कुटायचे काटे. कुटल्यानंतर त्याचं एक चांगलं एकजीव करून एक पेस्ट तयार करायचं. आता हे पेस्ट तुम्हाला कसं अप्लाय करायचं, हे वांग कमी करण्यासाठी का मदत करते, सायंटिफिकली तुम्हाला जाणून घ्यावं वाटत असेल तर ते पण मी सांगतो रिझन्स. ॲक्च्युली थ्रॉन ऑफ बॉम्बॅक्स सिबामध्ये जे आहे, टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, जे थायरोसिनेस नावाचा एक एन्झाईम असतो जो मेलॅनिनचं सिक्रेशन करत असते आपल्या स्किनच्या खाली, तर त्याला ब्लॉक करते. तर त्याच्यामुळं त्याला ब्लॉक केल्यामुळं ते मेलॅनिन प्रोडक्शन म्हणजे सिक्रेशन होणारच नाही, त्याच्यामुळं काळे चट्टे होणारच नाहीत. ते तिथंच थांबून गेले. आणि दूध आपण त्याच्यात मिक्स करतो, गाईचं कच्चं दूध, त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड जास्त प्रमाणात असते, AHA पण असते त्याच्यात. त्याच्यामुळं डेड सेल्स त्याला ते रिमूव्ह करतात. त्याच्यामुळं डेड सेल्स रिमूव्ह झाल्यामुळं म्हणजे मेलॅनिनचे जे सेल्स असतात डेड ब्लॅक कलरचे, ते निघून जातात, रिमूव्ह होतात. त्याच्यामुळं तुमची स्किनवरती जे मॅलेझमा तयार झालेला आहे ते पूर्णतः नष्ट होतो. तर अशा प्रकारे मॅलेझमा आपण 100% कमी करू शकतो. तर हे सायंटिफिकली आणि आयुर्वेद दृष्टिकोनातून सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला सांगितलेली आहे. परंतु आता प्रश्न पडतो की ब्लड इम्प्युरिटीज एक्सटर्नली तर आपण कमी केला, ब्लड इम्प्युरिटीज आपण कशी कमी करायची बुवा? यासाठी तुम्ही महामंजिष्ठा वनस्पती आणा, त्याचा काढा करू शकता, किंवा महामंजिष्ठा काढा तुम्हाला मार्केटमध्ये पण भेटते, ते पण आणू शकता. 30-30 मिली 3 वेळा घ्या. हे 30-30 मिली 3 वेळा घ्यायचं. हे तुमचं ब्लड इम्प्युरिटीज म्हणजे आहे ते पूर्णतः नष्ट करते. पण 1-2 महिने घ्या, चांगलं असते. याच्यासोबत तुम्ही एखाद महिना गंधक रसायन वटी घेऊ शकता, सकाळ दुपार संध्याकाळ. किंवा गंधक रसायन वटीसोबत एक आरोग्यवर्धिनी वटी पण घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ. ॲक्च्युली बरेचसे लोक म्हणतात की आयुर्वेद डॉक्टर जे असेल, ॲक्च्युली तुम्ही जास्त घेऊ नका, एक 15-20 दिवसासाठीच हे डोस घ्या. कारण आरोग्यवर्धिनी वटी जी आहे हिचे पण डिसऑर्डर तयार होतात जास्त दिवस घेतल्यास, कारण लिव्हर वगैरेवर सूज वगैरे येऊ शकते. तर त्यामुळे, आणि जर किडनीचे वगैरे आजार असतील किंवा क्रिएटिन वाढलेलं असेल तर तुम्ही गंधक रसायन वटी घेऊ नका, कारण ते तुमच्या किडनीवरती लोड देऊ शकते, कारण ते रसायन आहे. सो तुम्हाला बाकी जर काही असे आजार नसतील तर तुम्ही 100% यूज करू शकता. 15-20 दिवस यूज करा, जास्त काही यूज करू नका. आणि जास्त जर यूज करायचं असेल तर माझी सल्ला घेऊ शकता तुम्ही. माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर जा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्कीच फ्री ऑफ कॉस्ट सल्ला देण्याचा प्रयत्न करीन. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथंच संपला मित्र. तुमचं वांग असा यूज केल्यामुळं 15 ते 20 दिवसात कमी होतं, कितीही क्रोनिक असलं तरी. तर हा व्हिडिओ इथेच संपला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि प्लीज कोऑपरेट मी आणि सपोर्ट करा मित्र मला, कारण मी खूप चांगली इन्फॉर्मेशन आणि डिटेल विथ एक्सप्लेनेशन का काम करते सगळे देत असतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, आणि आत्तापर्यंत सपोर्ट केला त्यासाठी पण धन्यवाद. थँक्यू.